नवी मुंबईत सत्ताधारी मित्रपक्षांमध्येच उघड संघर्ष समोर आला आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना कार्यकर्ते आता थेट आमने-सामने उभे ठाकले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर सुरू झालेली शाब्दिक चकमक आता रस्त्यावर उतरली आहे. वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरून दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होतेच, पण आता त्याचे पडसाद कार्यकर्त्यांच्या हालचालीत दिसू लागले आहेत. शिंदे गटाचे नवी मुंबई संपर्क प्रमुख अंकुश कदम यांनी शहरातील विविध ठिकाणी आक्षेपार्ह मजकूर असलेले बॅनर लावले. स्मृतीभ्रंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकारांचा मोफत उपचार असा मजकूर असलेल्या या फलकांमुळे भाजप समर्थक आक्रमक झाले. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी अंकुश कदम यांच्या विरोधात रॅली काढली आणि त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. सध्या शहरात दोन्ही बाजूंनी ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं चित्र आहे. प्रशासन सतर्क आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पुढे या संघर्षाचं रूप काय असेल याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.